नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जनरल नॉलेज विथ करंट अफेअर याचा जो काय आहे तर तो पार्ट 8वा बघत आहोत. 8 पार्ट आपण या ठिकाणी बघत आहोत. तर यापूर्वी जी आहे तर ती 7 अशी पार्ट आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तर आजचा जो काही जनरल नॉलेज विथ करंट अफेअरचा जो काही सेक्शन आहे तर त्याच्यात आपण जी काही महत्त्वाची IMP करंट अफेअर फॉर LLB CET जी काही 5 वर्षाच्या कोर्ससाठी असेल आणि 3 वर्षाच्या कोर्ससाठी असेल तर ते आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर चला तर मग आपण स्टार्ट करूया आजच्या आपल्या सेशनला. तर आजची आपली जी काय आहे तर ती पहिली जी काही न्यूज आहे तर देशातील पहिले पेपरलेस न्यायालय. तर देशातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते आहे तर केरळ उच्च न्यायालय हे जे आहे तर हे या ठिकाणी देशातील पहिलं जे आहे तर ते पेपरलेस न्यायालय या ठिकाणी ठरलं आहे की ज्या ठिकाणी विदाऊट पेपर या ठिकाणी कामकाज चालणार आहे की जसं टॅब असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट आहे तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम या ठिकाणी चालणार आहे. आणि याची जे काही उद्घाटन आहे तर ते कोणी केलं किंवा कोणाच्या हस्ते याचं उद्घाटन झालं तर 1 जानेवारी 2022 रोजी जे आहे तर ते पहिलं पेपरलेस न्यायालय जे केरळ उच्च न्यायालय म्हणून तर याचं जे काही उद्घाटन केलं तर ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या हस्ते त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता जे केरळ हे जे काही राज्य आहे तर ते अशा बाबतीत सर्वांमध्ये आघाडीचं या ठिकाणी ठरतं, कारण आपण जर बघितलं तर हे देशातील सर्वात साक्षर राज्य देखील या ठिकाणी आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की जी काही साक्षरता आहे तिथे तर ती सुद्धा इतर राज्यांच्या तुलनेने खूपच या ठिकाणी जास्त किंवा साक्षर त्याचं जे काही प्रमाण आहे तर ते केरळचं तर ते सर्वात जास्त साक्षर या ठिकाणी भारतामध्ये आहे. तर हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं काय होतं की एक्झाममध्ये प्रश्न काय विचारला जाईल का देशातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणतं. त्या ठिकाणी केरळ असेल, तामिळनाडू आपल्याला ऑप्शनमध्ये असेल, महाराष्ट्र असेल किंवा इतर एखादं राज्य असेल की किंवा दिल्ली उच्च न्यायालय असेल तर त्या ठिकाणी आपलं या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे केरळ उच्च न्यायालय. त्याच्यानंतर जी काही पुढील आपली न्यूज आहे की RV रवींद्रन समिती. आता ही समिती कशाबद्दल नेमण्यात आली तर ही समिती नेमण्यात आली पेगासस स्पायवेअर प्रकरणी. ओके, आता हे पेगासस स्पायवेअर प्रकरण काय आहे तर या ठिकाणी जे आहे तर ते एक हेरगिरी प्रकरण आहे का जो काही हे पेगासस स्पायवेअर जो आहे की जो व्हायरस आहे एक प्रकारचा की जो इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट असेल की जसं आपलं मोबाईल असेल, लॅपटॉप असेल किंवा इतर काही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट असतील तर त्यामध्ये तो अनधिकृतरित्या प्रवेश करतो आणि तिथली माहिती त्या ठिकाणी तो चोरतो आणि या ठिकाणी जे आहे तर ते एक कॉन्फिडेन्शियल जो डेटा असतो तर तो या ठिकाणी आपला चोरीला जाण्याची शक्यता असते किंवा आपले पासवर्ड असतील महत्त्वाचे तर ते या ठिकाणी चोरले जातात. तर यामध्ये इस्रायल असण्याचं एक शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे की ओके की हे एक हेरगिरी प्रकरण या ठिकाणी ठरतं. तर याची जी काही चौकशी करण्यासाठी जे आहे तर ते न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती की याच्यात किती तथ्य आहे किंवा तो जो काही पेगासस जो काही स्पायवेअर आहे तर ते कोणत्या देशाने बनवला किंवा कोणते जे आहे तर ते कोणत्या व्यक्तीकडनं हे बनवण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांनी काय काय डाटा चोरला तर या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी जे आहे तर ते न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे आहे आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं तर पेगासस स्पायवेअर प्रकरणी चौकशी करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती या ठिकाणी नेमण्यात आली. त्या ठिकाणी 1-2 व्यक्तींचे नावं असतील आणि त्यापैकी RV रवींद्रन हे एक असतील. ओके, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढील आपली जी काही आहे तर ती देखील एक समिती आहे. तर सुधीर कुमार सक्सेना यांच्या अधिपत्याखाली ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली. तर ती कशा संदर्भात आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ज्यावेळेस पंजाब दौऱ्यावर होती तर तेथील सुरक्षांमध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या तर त्या संदर्भात ही समिती नेमण्यात आलेली आहे की जी गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत या ठिकाणी ती समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर कॅबिनेट सचिवालयातील जे आहे तर सुरक्षा सचिव जे आहे तर सुधीर कुमार सक्सेना तर त्यांच्या अधिपत्याखाली. आता हे जे काही सुधीर कुमार सक्सेना कोण आहे तर हे कॅबिनेट सचिवालयातील सुरक्षा सचिव या ठिकाणी आहे. हे देखील माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यांच्या नियंत्रणाखाली जे आहे तर ही समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे का ज्यावेळेस आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावरती होते तर त्यांच्या सुरक्षेत काही त्रुटी राहिल्या होत्या तर त्या संदर्भात ही समिती या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जी काही पुढची आपली न्यूज आहे तर ती आहे शी मीन्स बिझनेस. आता शी मीन्स बिझनेस एक उपक्रम आहे का जो मेटा या कंपनीने राबवला आहे आणि तो कोणाच्या जे आहे तर ते मदतीने म्हणा किंवा कोणाच्या बरोबर हा प्रकरण या ठिकाणी किंवा हे उपक्रम या ठिकाणी राबवला आहे तर ते आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या जो आहे तर ते संयुक्त विद्यमानाने किंवा यांच्या भागीदारीनं जो आहे तर तो हा उपक्रम शी मीन्स बिझनेस या ठिकाणी जो आहे तर तो राबवला आहे. आता या ठिकाणी याच्यात काय आहे तर महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी हा जो उपक्रम आहे तर तो या ठिकाणी राबवण्याचं काम या ठिकाणी
जी मेटा ही कंपनी आहे तर ही करत आहे. आता जी मेटा कंपनी जी आहे तर त्याचंच प्रोडक्ट काय आहे तर ते फेसबुक सगळ्यांना माहीतच असेल. आपण जर फेसबुक ओपन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला जे आहे तर फेसबुकच्या सगळ्यात खाली हे मेटा या कंपनीचा लोगो आहे तर तो देखील मी या ठिकाणी दाखवला तर तो आपल्याला दिसतो. ओके. आणि ते कोणाच्या संयुक्त विद्यमानाने जी आहे किंवा भागीदारीने हा जो उपक्रम आहे तर तो राबवतात तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. आता ही जी फिकी आहे तर हे त्याचं ॲब्रिव्हेशन आहे. ओके. तर हे लक्षात ठेवायचं. आपल्याला बऱ्याचदा ॲब्रिव्हेशन्स देखील विचारलं जातं तर त्यावरती देखील आपण एक व्हिडिओ लेक्चर बनवलेला आहे की जे तुम्ही आपली जी प्लेलिस्ट आहे तर त्यामध्ये बघू शकतात किंवा मी जे आहे तर ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक या ठिकाणी टाकेल तर तुम्ही ते देखील लेक्चर या ठिकाणी बघावं. आता जे आहे तर महिलांच्या नेतृत्वाखाली लघु उद्योगांना आता तुम्ही जर फेसबुक जर बघत असाल तर त्यावरती बऱ्याच ॲड ज्या आहे तर त्या असं दाखवल्या जातात की फेसबुक जे आहे तर ते बरेच उद्योगांना या ठिकाणी प्रमोट करत असतं. तर त्याच पद्धतीचा हे उपक्रम या ठिकाणी आहे का महिलांच्या नेतृत्वाखाली जे काही लघु उद्योग आहे तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा जो उपक्रम आहे तर तो राबवला आहे. ओके. तर तो उपक्रम कोणता आहे तर आपल्याला असं विचारलं जाण्याची शक्यता आहे किंवा सिमेन्स बिझनेस हा कोण राबवतोय किंवा कोणाच्या मदतीने या ठिकाणी राबवला जातोय किंवा आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की मेटा कंपनी महिलांच्या नेतृत्वाखाली लघु उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी खालीलपैकी कोणता उपक्रम या ठिकाणी राबवत आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं शी बिझनेस. ओके. त्याच्यानंतर जी पुढची एक आहे तर पुढची आपली न्यूज आहे की ती एक समिती आहे की डॉक्टर के राधाकृष्णन समिती. आता ही समिती कशासाठी स्थापन करण्यात आली तर भारतीय उच्च शिक्षण संस्थांना परदेशात कॅम्पस स्थापन करण्यासाठी. समजा एखादी जर भारतातली प्रशिक्षण संस्था असेल की दिल्ली युनिव्हर्सिटी असेल किंवा इतर IIT असतील तर त्यांना समजा बाहेरच्या देशात जर त्यांची संस्था किंवा त्यांचं जर कॉलेज असेल किंवा एखादी प्रशिक्षण संस्था उघडायची असेल तर त्याच्यासाठी जे आहे तर मान्यता देण्यासाठी किंवा परवानगी देण्यासाठी काय रोडमॅप असावं तर यासाठी जे आहे तर डॉक्टर के राधाकृष्णन समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली. आता हा जो मुद्दा का उद्भवला तर या ठिकाणी जे आहे तर सौदी अरेबिया आणि इजिप्त या देशांमध्ये कॅम्पस उघडण्यासाठी IIT दिल्लीचा प्रस्ताव या ठिकाणी जो आहे तर तो मंत्रिमंडळात मांडण्यात आला. त्याच तो जी आहे तर ती ही समिती या ठिकाणी नेमण्यात आली. तर आपल्याला एक्झाममध्ये काय विचारलं जाऊ शकतं तर भारतीय उच्च शिक्षण संस्थांना परदेशात कॅम्पस स्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली तर ती आहे डॉक्टर के राधाकृष्णन समिती. हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि हा मुद्दा का उद्भवला तर IIT दिल्लीचा प्रस्ताव जो आहे तर तो सौदी अरेबिया आणि इजिप्तमध्ये कॅम्पस उघडण्याचा जो काही त्यांनी प्रस्ताव मांडला तर त्याच्यासाठी जी आहे तर ही समिती स्थापन करण्याची या ठिकाणी जी वेळ आली किंवा ही समिती या ठिकाणी स्थापन केली. त्याच्यानंतर जी काही पुढची आहे तर ती देखील आपली समितीच आहे न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा समिती. आता ही देखील जी समिती आहे तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यावरील सुरक्षेतील जे काही त्रुटी होत्या तर त्याच संदर्भात आहे. पण जी काही आपण पहिली जी काही समिती बघितली का सुधीर कुमार सक्सेना यांची तर ती या ठिकाणी गृहमंत्र्यांनी नेमलेली होती आणि गृह मंत्रालयाने या ठिकाणी नेमलेली होती. आणि ही जी काही समिती आहे की न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा समिती तर ही जी आहे तर ही सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली या ठिकाणी समिती आहे. हे या ठिकाणी लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं तर खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाने कोणती समिती या ठिकाणी जी आहे तर आपले जे काही पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी तर यांच्या पंजाब दौऱ्यातील त्रुटी संदर्भात नेमली आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला सुधीर कुमार सक्सेना ही समिती देखील दिलेली असेल आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा देखील दिलेली असेल. तर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी रीड करायचं आहे का कोणी नेमली हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. ओके. पुढील जे काय आपलं तर डॉक्टर सुखदेव थोरात समिती. पुढची जी काय ती देखील एक समितीच आहे. ओके. तर डॉक्टर सुखदेव थोरात समिती ही कशासाठी आहे तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2022 नुसार उच्च व तांत्रिक शिक्षण यांचा दर्जा उंचावण्यासाठी. ओके. तर कशासाठी ती नेमली डॉक्टर सुखदेव थोरात समिती या ठिकाणी तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार उच्च व तंत्र शिक्षण यांचा दर्जा उंचावण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्यांच्यातला समन्वय सुरळीत होण्यासाठी जे आहे तर ती राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने जे आहे तर UGCचे जे काही माजी अध्यक्ष आहे डॉक्टर सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ती समिती नेमलेली आहे. ओके. तर हे आपल्याला माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर एक्झाममध्ये ही जी काही समिती आहे तर ती आपल्याला एवढी काही महत्त्वाची नाही पण तुमच्या माहितीसाठी ते असू द्यात. त्याच्यानंतर जे पुढील आपली न्यूज आहे तर ती महात्मा गांधींच्या संदर्भात आहे. तर ती या ठिकाणी का आली ही न्यूज या ठिकाणी किंवा महात्मा गांधींचं नाव का आलं तर मॉरिशस सरकारने जे आहे तर ते मेट्रो जे प्रकल्प आहे तर त्याच्या या ठिकाणी न्यूज अशी आहे की मॉरिशस सरकारने मेट्रो प्रकल्पासाठी भारताच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता म्हणून या प्रकल्पाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव देण्याची घोषणा केली. आता जो काही आर्थिक पाठबळ दिले मॉरिशसला तर ते त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओके किंवा जे काही अर्थसहाय्य केलं तर त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे आहे तर त्यांनी त्यांच्या देशातला जो काही मेट्रो प्रकल्प आहे तर त्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नाव देण्याची या ठिकाणी घोषणा केली. म्हणून जे आहे तर ते महात्मा गांधींचं नाव या ठिकाणी चर्चेत आहे. ओके. तर हे माहिती असणं आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता जे काही मॉरिशस देश आहे तर तो
हिंदी महासागर जो आहे किंवा अरबी समुद्र आहे, तर तो जो आहे तर तो अगदी पश्चिमेला आहे. आणि त्या ठिकाणी जर आपण तिथली लोकसंख्या जर बघितली तर 65% जे आहे तर तिथले लोक किंवा 65% जी काही लोकसंख्या आहे तर ती भारतीय वंशाची आहे किंवा भारतीय लोक त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. ओके. आणि तिथले जे काही पंतप्रधान आहेत तर ते आहे तिथले पंतप्रधान, तर त्यांचं नाव आहे अनिरुद्ध जगन्नाथ. ओके. तर म्हणजे तुम्ही बघू शकतात की ते नाव देखील एक भारतीय नाव आहे. तर हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं ठरतं. ओके. तर आपल्याला फक्त काय महत्त्वाचं आहे की मॉरिशस सरकारने मेट्रो प्रकल्पासाठी कोणाचं नाव दिलं असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नाव. ओके. पुढील आपली जी काही न्यूज आहे तर अनेक्झिटी आहे, म्हणजे त्याचा अर्थ चिंता असं होतं. तर ते काय चर्चेत आहे तर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ प्रेसने अनेक्झिटी म्हणजे चिंता हा शब्द 2021 साठीचा चिल्ड्रन वर्ड म्हणून या ठिकाणी घोषित केलं. तर कोणतं आपल्याला एक्झाममध्ये काय असेल का खालीलपैकी कोणतं जे काय वर्ड आहे किंवा शब्द आहे तर तो ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने जो आहे तर तो 2021 साठीचा चिल्ड्रन वर्ड म्हणून घोषित केलं. आणि त्या ठिकाणी इतर जे काही शब्द असतील तर ते दिलेले असतील आणि त्यापैकी एक असेल अनेक्झिटी म्हणजे चिंता. तर हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि त्याच पद्धतीनं आणखीन एक आहे तर ऑक्सफोर्ड जे युनिव्हर्सिटी आहे तर त्यांनी वर्ल्ड ऑफ दी इयर 2021चं जो आहे तर तो काय म्हणून दिलाय तर तो आहे वॅक्स. ओके. की जो वॅक्सिनवरनं त्यांनी वॅक्स हा शब्द या ठिकाणी जो आहे तर तो 2021चा वर्ल्ड ऑफ द इयर या ठिकाणी दिला आहे. आणि हा जो आहे तर हा चिल्ड्रन वर्ल्ड आहे. ओके. तर चिल्ड्रन वर्ल्ड ऑफ द इयर जो आहे तर तो काय आहे तर तो एनेक्सिटी आहे. आणि जो वर्ल्ड ऑफ द इयर आहे तर तो काय वॅक्स आहे. ओके. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे पुढील आपली न्यूज आहे तर ते हिंदू धर्मावरती अभ्यासक्रम. आता कोणत्या युनिव्हर्सिटीने या ठिकाणी हिंदू धर्मावरती जे आहे तर ते अभ्यासक्रम स्टार्ट केला किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम स्टार्ट केला तर ते आहे बनारस हिंदू विद्यापीठ. ओके. बनारस हिंदू विद्यापीठाने या ठिकाणी जे आहे तर हिंदू धर्म या विषयात जे आहे तर ते पदव्युत्तर अभ्यासक्रम या ठिकाणी स्टार्ट केलंय. तर कोणत्या विद्यापीठाने स्टार्ट केलं आपल्याला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं की हिंदू धर्म या विषयावरती पदव्युत्तर अभ्यासक्रम खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने या ठिकाणी सुरू केला. तर त्या ठिकाणी दिल्ली विद्यापीठ असेल ऑप्शनमध्ये, बनारस विद्यापीठ असेल किंवा सावित्रीबाई फुले विद्यापीठ असेल किंवा आणखीन इतर कोणतं विद्यापीठ असेल तर शिवाजी विद्यापीठ असेल. तर या पद्धतीने ऑप्शन असतील आणि त्याचे काही जे प्रश्नाचं उत्तर असलं असेल तर ते असेल बनारस हिंदू विद्यापीठ. ओके. पुढील आपली न्यूज आहे महत्त्वाची न्यूज आहे जल मेट्रो. आता जल मेट्रो कुठे स्टार्ट झाली आपल्याला जर असं विचारलं तर आपल्यासमोर जे आहे तर ते मुंबई या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर उभे राहील, पण नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे केरळमधील कोची हे शहर. ओके. तर केरळमधील कोची हे शहर आहे तर ते जल मेट्रो प्रकल्प असणारे भारतातील पहिले शहर या ठिकाणी ठरलेलं आहे. तर डिसेंबर 2021 मध्ये मुजरीस नावाची जी आहे तर ती पहिली बोट या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आणि ती जी बोट आहे तर ती कोचिन शिपयार्ड लिमिटेडनी बनवलेली आहे आणि ती इलेक्ट्रिक बोट आहे. ओके. तर हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे. तर आपल्याला काय विचारलं जाईल तर जल मेट्रो या ठिकाणी सर्वात प्रथम कुठे सुरू करण्यात आली तर हे या ठिकाणी विचारलं जाईल आणि त्या ठिकाणी 2-3 शहरांची नावं असतील आणि त्यापैकी कोची एक शहर हे नाव असेल. त्यानंतर पुढील आपली जी काही न्यूज आहे तर ती प्राजक्ता कोळी. आता कोण आहेत ह्या आणि त्यांच्याबद्दल काय आहे तर ते आपण या ठिकाणी बघूया. तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके. UNDP प्रसिद्ध जे भारतीय आहे युट्यूबर्स आणि ती अभिनेत्री देखील आहे तर प्राजक्ता कोळी हिला भारतातील पहिली युवा हवामान चॅम्पियन्स म्हणून घोषित केलं. आता आपल्याला प्रश्न काय असेल का खालीलपैकी कोणाला जे आहे तर युवा हवामान चॅम्पियन्स म्हणून घोषित करण्यात आलं UNDP मार्फत. ओके. का संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमामार्फत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला या ठिकाणी युवा हवामान चॅम्पियन्स म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यापैकी एक नाव त्यांचं असेल तर ते आपलं प्रश्नाचं उत्तर असेल प्राजक्ता कोळी यांना. आणि ते जे काय आहे तर ते एक प्रसिद्ध युट्यूबर्स आहे आणि त्यांनी शेमलेस ही जी काही लज्जास्पद आणि ऑनलाईन गुंडगिरी आहे तर याच्या विरुद्ध एक शेमलेस म्हणून मोहीम या ठिकाणी सुरू केलेली आहे. ओके. तर कोणती मोहीम सुरू केली तर शेमलेस. ओके. तर ती कशा विरुद्धात आहे तर लज्जास्पद आणि ऑनलाईन गुंडागिरी विरुद्ध. ओके. त्यानंतर त्यांचं पुढे एक चॅनल आहे युट्यूब. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की ते एक प्रसिद्ध युट्यूबर्स आहे तर त्यांचं चॅनल कोणतं आहे तर मोस्टली सॅनी हा त्यांचा एक युट्यूब चॅनल आहे. ओके. तर ते तुम्ही युट्यूबवरती चेक करू शकतात की असा काही चॅनल आहे का. त्याच्यानंतर पुढील आपली जी न्यूज आहे तर ती सरस्वती नदीबद्दल आहे. तर सरस्वती नदीचे पुनर्जीवन करण्यासाठी या ठिकाणी हरियाणा आणि हिमाचल प्रदेश सरकारमध्ये या ठिकाणी धरण बांधण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. आता आपल्याला माहिती पाहिजे की सरस्वती जी आहे तर ही जी काय तर सध्या अस्तित्वात नाहीत, पण तिचं जे पुनर्जीवन या ठिकाणी करायचा जो काही प्रयत्न चालू आहे तर त्यासाठी एक धरण बांधण्याची गरज आहे. तर त्याच्यासाठी जे आहे तर हरियाणा आणि हिमाचल प्रदेश एकमेकांना लागून आहे तर त्यांनी या ठिकाणी धरण बांधण्यासाठी एक सामंजस्य करार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी माहिती हवं. त्याच्यानंतर पुढील आपली महत्त्वाची न्यूज आहे
पहिले सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव कोणतं? तर ते आहे केरळ राज्यातील जे आहे तर ते कुली कुंबलांगी जे गाव आहे. थोडंसं प्रोनाउन्सिएशनला हे आहे कारण मल्याळम लँग्वेज मधले ते नावं आहेत. ओके. तर पहिले सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव कोणतं? तर ते आहे कुंबलांगी गाव, का जे केरळमध्ये आहे. केरळमधील जे एर्नाकुलम जिल्हा आहे तर त्यामध्ये हे गाव या ठिकाणी आहे. तर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याचे कुंबलांगी गाव हे भारतातील पहिले सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव म्हणून घोषित केले. ओके. तर ही न्यूज महत्त्वाची आहे आपल्यासाठी. तर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न काय असू शकतं? तर खालीलपैकी कोणते जे आहे तर ते देशातील पहिले सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव खालीलपैकी कोणते? आणि 2-3 गावांची नावं या ठिकाणी दिलेली असतील. त्याच्यानंतर हे जे कुंबलांगी जे हे गाव आहे तर हे भारतातील जे आहे तर ते पहिले पर्यटनपूरक गाव देखील आहे. आता आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते पहिले पर्यटनपूरक गाव कोणते? तर ते आहे कुंबलांगी. ओके. की भारतातील. ओके. आणि ते कुठे आहे? तर ते केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यामधील ते एक गाव आहे. त्याच्यानंतर पुढील जी काही आपली न्यूज आहे तर पहिले हेली हब, तर या ठिकाणी जे आहे तर हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी गुरुग्राम येथे सर्व विमान सुविधांसह भारतातील पहिले हेली हब, ओके, भारतातील पहिले हेली हब स्थापन करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. म्हणजे पहिले हेली हब कुठे असणार आहे? तर ते गुरुग्राममध्ये. ओके. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर यामध्ये काय आहे तर हेलिकॉप्टरसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा असणारे हे देशातील पहिलंच हेली हब या ठिकाणी असणार आहे. तर हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की हरियाणाचे मुख्यमंत्री या ठिकाणी कोण आणि तेथील राज्यपाल कोण आहे? तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कळवायचं. त्याच्यानंतर पुढील जी काही आपली न्यूज आहे तर जीडीपी म्हणजेच काय तर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. तर एका आर्थिक वर्षात जे आहे तर सगळ्या भारतीय व्यक्तींनी किंवा सगळ्या देशाच्या उत्पन्न होणाऱ्या ज्या काही वस्तू व सेवा जे आहे तर यांचं जे काही एकत्रित मूल्य आहे तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो तर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. एका आर्थिक वर्षात बोललो आम्ही का जे काही वस्तू व सेवांचे एकत्रित जे काही उत्पन्न झालं तर त्याचं जे काही मूल्य असतं तर ते काय असतं आपलं ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ओके. आणि हे कोण जाहीर करतं? तर ते जाहीर करतं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. ओके. तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. म्हणजेच हे जे काय आहे तर हे आपलं जीडीपी, जीएनपी यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत तर जे काही अर्थशास्त्राशी रिलेटेड आहे तर हे गोष्टी जे आहे तर ते कोण बघतं? तर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, ज्यालाच आपण काय म्हणतो तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. ओके. का जे कुठे स्थित आहे तर ते दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी जे आहे तर ॲब्रिव्हिएशन जीडीपी हे कसलं आहे तर हे या ठिकाणी देखील विचारलं जातं एक्झाममध्ये. तर ते देखील तुम्ही त्या अँगलने देखील लक्षात ठेवू शकतात. आणि न्यूज अशी आहे का राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हणजेच एनएसओने जाहीर केलेल्या पहिल्या अंदाजानुसार म्हणजे प्राथमिक अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात भारताची सकल देशांतर्गत उत्पन्न 9.2% वाढण्याची अपेक्षा या ठिकाणी आहे. म्हणजे आपला जीडीपी किती असणार आहे असं त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. तर 9.2% ओके नी वाढण्याचा अंदाज त्यांचा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढची जी काही आपली न्यूज आहे तर ती आहे कॅप्टन हरप्रीत चंडी. ओके. तर हे का बरं न्यूजमध्ये आहे? तर हरप्रीत चंडी जी आहे तर ती यांनी दक्षिण ध्रुवावरती एकट्याने जाण्याचा या ठिकाणी आहे. तर ती एकट्याने जाण्याचा जो काही मान आहे तर तो पटकावला. पण ती पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली. म्हणजे जी काही कृष्णवर्णीय महिला जी आहे तर ती पहिली ठरली. तर न्यूज अशी आहे की हरप्रीत चंडी ही दक्षिण ध्रुवाच्या एकट्याने खडतर प्रवास करणारी पहिली कृष्णवर्णीय महिला या ठिकाणी ठरलेली आहे. की जी काही पहिली कृष्णवर्णीय महिला कोण दक्षिण ध्रुवावरती एकट्याने जाणारी? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपलं? तर हरप्रीत चंडी. ओके. तर त्या कोण आहे आपण त्या बघूयात. तर त्या भारतीय वंशाच्या हरप्रीत ज्या आहे तर ते ब्रिटिश आर्मीमध्ये अधिकारी आहेत आणि फिजिओथेरपिस्ट आहे. ओके. तर त्यांना या ठिकाणी ध्रुवीयप्रीत असं देखील म्हणून ओळखलं जातं. तर कोण आहे त्या? तर त्या ब्रिटिश आर्मीमध्ये या ठिकाणी काम करतात. त्या अधिकारी आहेत आणि फिजिओथेरपिस्ट देखील त्या या ठिकाणी आहे आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढील जे आहे आपलं तर एक ॲक्रोनिम आहे आणि एक संस्था आहे तर त्याचं या ठिकाणी आपण ॲक्रोनिम म्हणून घेतलंय. आणि ते देखील जे आहे तर ती कोणती आहे तर ती इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी या ठिकाणी ती आहे. आता या ठिकाणी उद्यान झालंय ते तर ते उडान आहे. उडान. ओके. तर एक योजना देखील आहे आपली उडान, पण ते आपण नंतर बघूयात. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी जी आहे तर ती कुठे आहे तर ती फुर्सतगंज या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय प्रश्न आहे तर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो का IGRUA हे ॲब्रिव्हिएशन कसलं आहे? तर ते आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी याचं. ओके. ती कुठे आहे तर ती फुर्सतगंज या ठिकाणी आहे उत्तर प्रदेशमध्ये. का ज्याचं मी मराठीत या ठिकाणी दिलंय की इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी. आता ती चर्चेत आहे म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय की या ठिकाणी जे आहे तर आपले अमेठी जो जे काही जिल्हा आहे ओके
तर अमेठी जिल्ह्यात जे पुरसूद जंग आहे तर ते एअरफील्डवरती या ठिकाणी जे आहे तर ते 19,000 तासांचं उड्डाण या ठिकाणी जे आहे तर असा विक्रम प्रस्थापित झालाय. आता ही जी काही अकॅडमी आहे तर ती जे काही वैमानिक आहे तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण ही देत असते. तर त्याच्यासाठी ही न्यूज आपल्याला किंवा हे नाव माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढील जी काही आपली न्यूज आहे तर NTCA. आता NTCA हे जे काही ॲब्रिव्हिएशन आहे तर ते कसलं आहे तर नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. आता ही जी काही न्यूज आहे तर हे का बरं चर्चेत आहे तर त्याच्यासाठी का जे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण जे आहे तर त्याची 19वी बैठक म्हणजेच नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीची 19वी बैठक कुठे झाली तर ती दिल्ली या ठिकाणी झाली. तर त्यामुळे ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि ती कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली ती तर केंद्रीय पर्यावरण व वन आणि हवामान बदल मंत्री जे भूपेंद्र यादव आहे आपल्या भारताचे तर त्यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे तर ती 19वी बैठक दिल्ली येथे नवी दिल्ली येथे पार पडली. तर त्याच्यासाठी ही न्यूज आपल्याला महत्त्वाची आहे. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि जे काही NTCA म्हणजेच काय तर नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. त्याच्यानंतर पुढील जी काही आपली न्यूज आहे तर मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ. आता हे विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आलं तर उत्तर प्रदेशमधील जे आहे तर ते मेरठ या ठिकाणी जे आहे तर ते ह्या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. ह्या म्हणजे कोणत्या तर मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची. ओके, तर मेजर ध्यानचंद जे आहे तर ते हॉकी क्षेत्राशी या ठिकाणी संबंधित आहे. ओके, की त्यांना हॉकीची जादूगार असं देखील या ठिकाणी म्हटलं जायचं. तर त्यांचा खेळ बघून जे आहे तर हिटलरने देखील त्यांना ऑफर दिली होती का तुम्ही आमच्या देशाकडनं खेळा म्हणून. ओके, तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जे आहे तर 29 ऑगस्ट जो राष्ट्रीय क्रीडा दिन आहे तर ती मेजर ध्यानचंद यांची जी काही जयंती आहे तर तो दिवस म्हणून जो आहे तर आपण तो राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करतो. तर हे आपल्याला माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्यांना जे आहे तर ते हॉकीचे जादूगार असं देखील म्हटलं जातं आणि द गोल हे त्यांचं आत्मचरित्र या ठिकाणी आहे. ओके, पुढची जी काही न्यूज आहे आपली तर ते फिनो पेमेंट बँक. आता फिनो पेमेंट बँक ही का बरं न्यूजमध्ये आहे तर मनी ट्रान्सफर सर्व्हिस स्कीम जे अंतर्गत आहे तर त्यांना आंतरराष्ट्रीय रेमिटन्स व्यवसाय सुरू करण्याची या ठिकाणी RBI कडनं परमिशन किंवा मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून ही बँक या ठिकाणी चर्चेत आहे. तर यापूर्वी देखील एक एअरटेल पेमेंट बँक जी आहे तर तिला अनुसूचित 2 मध्ये टाकण्यात आला आहे RBI थ्रू. म्हणजे त्याला देखील या ठिकाणी बँकिंग व्यवसाय करण्यास या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे. का पूर्वी ती पेमेंट बँक म्हणून कार्यरत होती. तर आंतरराष्ट्रीय रेमिटन्स व्यवसाय म्हणजे काय का जे काही इतर आपले भारतीय आहे तर ते इतर देशांमध्ये जे आहे तर ते जॉब करतात किंवा तिथे ते काहीतरी उद्योगधंदा करतात. पण तिथला जो काही पैसा आहे तर तो जर त्यांना भारतात पाठवायचा असेल तर ते कोणत्या तरी बँक थ्रू ट्रान्सफर करावा लागतो आणि त्या ठिकाणी ती बँक तो चार्जेस अप्लाय करते. ओके, तर त्यालाच आपण काय म्हणतो तर रेमिटन्स. ओके, आणि त्याच्याबद्दल ती जे काही चार्ज करते तर त्याच्याबद्दल त्यांना म्हणजे त्यांच्यातून त्याला उत्पन्न मिळतं. ओके, तर म्हणून जे आहे तर ते फिनो पेमेंट बँकने जे आहे तर ते आंतरराष्ट्रीय रेमिटन्स व्यवसाय या ठिकाणी सुरू केला आणि त्याच्यासाठी RBIची परमिशन गरजेची असते आणि त्याला मंजुरी या ठिकाणी दिली. त्याच्यानंतर पुढील जी काही न्यूज आहे आपली तर आलिया भट यांच्याविषयी आहे. तर पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स म्हणजेच पेटा ही जी काही संस्था आहे तर यांनी अभिनेत्री आलिया भट यांना पर्सन ऑफ द इयर 2021चा म्हणून घोषित केलंय. ओके, ही जे आहे तर त्यांनी प्राण्यांविषयी काहीतरी चांगलं कार्य केलं असेल म्हणून या ठिकाणी जे आहे तर ते पर्सन ऑफ द इयर दरवर्षी डिक्लेअर करत असतं. आणि ती संस्था कोणती आहे तर पीपल फॉर दी इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. ओके, पेटा ज्याला आपण म्हणतो. तर ते कोणाला दिलं यंदाच्या वर्षी तर अभिनेत्री आलिया भट यांना. ओके, पर्सन ऑफ द इयर 2021ची. त्यानंतर पुढील जी काही न्यूज आहे आपली तर न्यू डेव्हलपमेंट बँकबद्दल आहे. तर या जी न्यू डेव्हलपमेंट बँक आहे तर याच्या विषयी जे आहे तर ते आपण आपल्या आधीच्या लेक्चर सिरीजमध्ये बघितलंय. आय थिंक पार्ट 5 मध्ये असेल किंवा 4 मध्ये ते असेल. तर ही जी बँक आहे तर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी मध्ये कार्यालय उघडणारी पहिली बहुपक्षीय संस्था या ठिकाणी ठरलेली आहे. ओके, तर हे जी काय गिफ्ट सिटी ज्याला म्हणतो आपण म्हणजेच काय तर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. ओके, GIFT गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी ज्याला म्हटलं जातं. ओके, तर हे ॲब्रिव्हिएशन देखील लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये कार्यालय उघडणारी जी आहे तर ती पहिली बहुपक्षीय संस्था या ठिकाणी ठरली न्यू डेव्हलपमेंट बँक. त्याच्यानंतर पुढील एक बेट आहे जिमिनी बेट. तर हे का चर्चेत आहे तर हे जे काही बेट आहे तर हे युक्रेनच्या मालकीचं या ठिकाणी बेट आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की युक्रेन आणि रशियामध्ये या ठिकाणी युद्ध चालू आहे. तर त्याच्यासाठी जे आहे तर हे जे बेटाचं संरक्षण करताना या ठिकाणी युक्रेनचे जे 13 सैनिक आहे तर ते या ठिकाणी शहीद झाले. तर त्यामुळे हे बेट या ठिकाणी चर्चेत आहे. तर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो का जिमिनी बेट हे कुठे आहे तर हे जे काही बेट आहे तर हे काळ्या समुद्रात या ठिकाणी ते बेट आहे. आपल्याला इतर समुद्रांची नावं देखील दिलेली असू शकतात. तर आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आणि हे जे काही जिमिनी जे बेट आहे तर ते कोणाच्या मालकीचं आहे तर ते युक्रेनच्या मालकीचं आहे. त्याच्यानंतर पुढील जी काही न्यूज आहे आपली तर इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट इको पार्क. आता हे कुठे उभारलं जाणार आहे तर ते दिल्ली या ठिकाणी जे आहे तर ते आपलं जी काय राजधानी आहे तर त्या ठिकाणी जे आहे तर इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट
इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट इको पार्क उघडलं जाणार आहे. तर दिल्ली मंत्रिमंडळाने भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक वेस्ट इको पार्क उभारण्याची मान्यता या ठिकाणी त्यांना दिलेली आहे आणि या ठिकाणी ते भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक इको वेस्ट पार्क या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पुढील जी काही आपली न्यूज आहे तर महाकाली नदीबद्दल आहे. तर भारत आणि नेपाळमध्ये महाकाली नदीवर पूल बांधण्यासाठी या ठिकाणी सामंजस्य करार करण्यात आला. आता आपल्याला विचारलं जाऊ शकतं की भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर भारताने महाकाली नदीवरती पूल बांधण्यासाठी सामंजस्य करार केला. तर त्यामध्ये भारत असेल, त्यामध्ये जे आहे तर ते नेपाळ असेल, भूतान असेल, म्यानमार असेल किंवा इतर आणखीन एखादा देश दिलेला असेल आणि आपल्याला विचारला असेल प्रश्न, तर आपल्याला माहिती हवं की नेपाळ बरोबर जो आहे तर तो आपण हा करार केलेला आहे. आणि महाकाली नदीलाच या ठिकाणी काय म्हटलं जातं तर शारदा किंवा काली या नावाने देखील त्याला ओळखलं जातं, महाकाली नदीला. ओके. आणि याचा जो काही उगम आहे तर तो कालाप आणि उत्तराखंड या ठिकाणी जो आहे तर तो महाकाली नदीचा उगम होतो. त्याच्यानंतर पुढील जी काही न्यूज आहे आपली तर सिल्वर लाईन रेल्वे कॉरिडॉर. आता हा कॉरिडॉर जो आहे तर तो कुठं स्थापन करण्यात येतोय किंवा कुठे टाकण्यात येतोय तर तो आहे केरळच्या 2 टोकांना जोडणारा हा जो काही प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वे लाईन प्रकल्प आहे. ओके. काय आहे तर प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वे लाईन प्रकल्प का जो केरळमधील 2 टोकांना जोडणार आहे. तर ती 2 टोके कोणती तर तिरुअनंतपुरम व कासारगोड अशी 530 किलोमीटरचा रेल्वे कॉरिडॉर जो आहे तर तो प्रस्तावित आहे. तर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर सिल्वर लाईन रेल्वे कॉरिडॉर या ठिकाणी कुठे प्रस्थापित आहे किंवा कुठे टाकला जाणार आहे. तर त्या ठिकाणी असेल केरळ असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल तर आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे की तो केरळ या ठिकाणी. ओके. आणि तो कोणत्या 2 जे आहे तर ते जिल्हे यांच्या दरम्यान आहे तर तिरुअनंतपुरम व कासारगोड हे जे काही ठिकाण आहे तर तो जिल्हा नाही पण तिरुअनंतपुरम हा जिल्हा आहे. तर अशा या 2 ठिकाणं आहे तर तो 530 किलोमीटरचा रेल्वे कॉरिडॉर जो आहे तर तो प्रस्तावित या ठिकाणी आहे. तर निश्चितपणे जे आहे तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि हे जे काही ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा आहे आपलं चॅनल तर याला सबस्क्राईब देखील करा आणि हे जे काही शेजारील बेल आयकन आहे तर ते देखील दाबायला विसरू नका की जेव्हा मी नवीन लेक्चर या ठिकाणी अपडेट करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि यानंतर जे आहे तर एक आपण स्ट्रॅटर्जीचं लेक्चर देखील अपलोड करणार आहोत की त्यामध्ये आपण बघूयात की कशा पद्धतीनं आपल्याला एक्झाममध्ये जे काही आपले राहिले 10 दिवस याच्यात अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क आपण या ठिकाणी मिळवू शकतो आणि ज्या चांगल्या कॉलेजला या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो. तर ही स्ट्रॅटर्जी आपण जी आहे तर ती आगामी 2-3 दिवसात या ठिकाणी आपण ते लेक्चर अपलोड करूयात. ओके. का जे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं असेल. आणि हे जे काही आपलं चॅनल आहे ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा तर हे आपल्या जे मित्र आहेत तर त्यांच्यामध्ये शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. ओके. धन्यवाद.